बघा आंबे भेटलेले आहेत आम्हाला, पिवळे पिवळे गोड गोड आंबे भेटलेले आहेत आम्हाला। आपल्याला आता रिक्षा भेटलेली आहे, 40 रुपये सीट आहे। प्लॉट नंबर 9 वरून आपली गाडी जाणार आहे बामणोलीसाठी। आपल्याला रिक्षा भेटलेली आहे, एकाचं 40 रुपये त्यांनी केलेले आहे आणि आम्ही सगळेजण एका रिक्षामध्ये बसून जाणार आहोत। इथून 5 किलोमीटर अजून बस डेपो आहे, तिथे जायचे फक्त। तिथून मग बामणोलीसाठी बस भेटेल, आता तिथून आपण ॲडजस्ट करून जाऊयात। आपल्याला आता रिक्षा भेटलेली आहे, 40 रुपये सीट आहे। चला बाय बाय, आम्ही नाही। आता ही आपली दुसरी गाडी आहे, या गाडीमध्ये आपण बसून जाऊयात। आमचं 5 नेला। अशा प्रकारे 15 मिनिटांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो बस डेपोवरती। बस डेपो आहे मोठा आणि आमची टँक आहे। सो मित्रांनो, हा आहे साताराचा बस डेपो। सातारा स्टेशनपासून 15 मिनिटांच्या अंतरावर ऑटो करून आपल्याला या बस डेपोवरती यायला लागतं। सध्या पब्लिक कमी आहे, सो प्लॉट नंबर 9 वरून आपली गाडी जाणार आहे बामणोलीसाठी। आपल्याला बामणोलीलाच जायचं आहे, तेच कुठेतरी लागणार आहे बामणोली बस। तर बघूया किती वाजता बामणोली बस लागते, तोपर्यंत आपण या डेपोवरती आराम करूया। फायनली 20 मिनिटाच्या उशिरा टायमिंगमुळे बामणोलीला जाणारी बस निघाली आहे। त्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून सातारा बस डेपोमधून बामणोलीसाठी जाणारी जी बस आहे, त्या बसचं टायमिंग आहे सकाळी 5:30 वाजता। बट आज 20 मिनिटे लेट बामणोलीसाठी सातारा बस डेपोमधून ही गाडी आहे। सातारा ते बामणोली प्रत्येकी एकाचं 60 रुपये तिकीट आहे। साताऱ्यावरून बामणोलीला आता हॉटेल आहे सरपंच म्हणून वाडा, सगळ्याचे दमलेले फायनली पोचलेलो।
सो आपण आता या वाटेने बामणोलीमध्ये तिकडे एक रिसॉर्ट लॉन्च आहे, रिसॉर्ट आहे, तिकडे चाललो आहोत. आणि आम्ही आलो आहोत या दिशेने. तिकडे बस तिथपर्यंतच बस येते. इथपर्यंत आम्हाला अजून 1 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे पुढे. सो लेट्स गो. आपल्याला आंबे भेटलेले आहेत, जमिनीवरती पडलेले आंबे पडले ते बघा. हे बघा. आंबे 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 दहा दर्शना तिकडे आंबे घ्या. आंबे चप्पल आंबे घ्या. आंबे त्याला बघा. आंबे भेटलेले आहेत आम्हाला. आंब्याची फांदी पडलेली होती इथे. तिला खूप असे कच्चे आंबे आलेले होते. चला लवकर चला. आंबे घ्या. आंबे आंबे घ्या. आंबे आंबे काय होडी बघायला भेटेल. ही बघा. आणि आपल्याला आता खालून खालून जायचं आहे पलीकडे, होडीच्या तिकडे. आता वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही पोचलो आहोत आता त्या लॉन्चवरती, जिथे आम्ही बुकिंग केली होती आधी. ते काका आहेत, त्यांच्यासोबत आपण नंतर थोडं बोलूयात. आणि ते इथं आता आम्हाला 1.5 तास लागलेला आहे साताऱ्यापासून. रस्ता पण खूप असा भयानक होता, छोटासा होता, घाटाचा होता. आता जाऊयात, फ्रेश होऊयात, आंघोळ वगैरे करूयात, थेट जाऊयात वासोटा किल्ल्यावरती. आणि इकडे पाऊस पण खूप असा पडलेला आहे, पूर्ण चिक्कल चिक्कल झालेला आहे. जाऊयात तिकडे. फायनली आपण पोचलो आहोत त्या कोयना कॉटेजच्या इथे. खूप असा सुंदर असा कॉटेज आहे, चारी बाजूनी सुंदर असा कॉटेज आहे. इकडे तुम्हाला ब्युटिफुल असा व्ह्यू बघायला भेटेल. तिथे चप्पल वगैरे काढूयात, कल्टी मारूयात. पाहिजे मागवलं त्यांनी पुसा. हां बरोबर बोलला. मागवलं त्यांनी पुसा रे.